नमस्कार विद्यार्थी मित्र आपण शिकत आहोत इयत्ता 6वीचं पुस्तक सुलभ भारती आणि या पुस्तकातील पाठ 16वा आपण आधी बघितलेला आहे। तर आजच्या भागामध्ये आपण आपला हा जो 16वा पाठ आहे ज्याचं नाव आहे मुक्या प्राण्यांची कैफियत या पाठाची प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर चला बघूया प्रश्न उत्तरे मुक्या प्राण्यांची कैफियत या पाठाची। तर बघा, प्रश्न पहिला काय आहे, तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा। बघा, आपण पाठामध्ये बघितले की प्रत्येक प्राण्याची स्वतःची अशी एक तक्रार होती। तर चला बघूया की नेमकं कोणता प्राणी आणि त्याची काय तक्रार होती ते। बघा, मोबाईलच्या आवाजाची भीती कोणाला वाटत होती? आपण बघितलं मोबाईलच्या आवाजाची भीती चिवताईला म्हणजे चिमणीला वाटत होती। पुढे बघा, प्लॅस्टिकच्या सेवनाने पोटदुखी म्हणजे प्लॅस्टिक खाण्यात गेल्यामुळं कोणाची पोटदुखी होत होती? तर गायीची पोटदुखी होत होती, हो की नाही? तर पुढे बघा, विषारी पाण्याने तगमग कोणाची होत होती? विषारी पाण्याने तगमग तर मासोळीची, हो की नाही? आणि वारुळ नष्ट झाले होते, शेतही नष्ट झाले होते, ही तक्रार कोणाची होती? तर ही तक्रार होती नागोबाची, हो की नाही? तर ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला मुके प्राणी आणि त्यांच्या कैफियती पाहता येतात। आता बघू प्रश्न क्रमांक 2 काय आहे? प्रश्न दुसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। तर बघा, पहिला उपप्रश्न आहे, या पाठात कोण कोणामध्ये संवाद झालेला आहे? तो कोणाकोणामध्ये संवाद झालेला आहे? आपण या पाठात बघितलं की चिमणी, गाय, मासोळी, नागोबा सर्व प्राणी आणि माणूस यामध्ये हा संवाद झालेला आहे, हो की नाही? ठीक आहे, तर पुढे बघू आता की प्रश्न दुसरा आहे, चिमणीला कोणता त्रास होतो? बघा, चिमणीला मोबाईलचा आवाज सहन होत नाही, हो की नाही? मोबाईलच्या आवाजाने तिचे नाजूक मन जे आहे ते कासावीस होते, हो की नाही? आता बघू प्रश्न तिसरा, गायींचे डोळे का पाणावले? तर उत्तर आहे, गायीला चाऱ्याऐवजी प्लॅस्टिकचा ढीग दिसतो आणि प्रत्येक घासाबरोबर प्लास्टिक जे आहे ते तिच्या खाण्यामध्ये जातं आणि पोटात गेल्यामुळं गाईचं पोट दुखतं, म्हणून गाईचे डोळे पाणावले, हो की नाही? तर पुढे बघा, आता चौथा प्रश्न काय आहे, मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे? बघा, तर मासोळीनं कोणती समस्या मांडली? तर उत्तर आहे, मासोळी ज्या तलावात राहते त्याचे पाणी घाणेरडे आणि विषारी झाले आहे, हे पाहून तिच्या जीवाची तगमग होते। प्रदूषित पाणी तिला पिवत नाही म्हणजे पिवावंसं वाटत नाही, ही समस्या मासोळीनं मांडलेली आहे, हो की नाही? की ती ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणचं पाणी कसं झालेलं आहे? घाणेरडं आणि विषारी। ठीक आहे, आता बघू प्रश्न पाचवा, नागोबाची तक्रार कोणती आहे? तर नागोबाची तक्रार कोणती आहे? तर माणसाने नागोबाला राहायला वारूळ ठेवले नाही, तसंच शेतही ठेवली नाहीत। शेतं म्हणजे पडीत शेतं, की ज्या पडीत शेतांमध्ये नागोबा त्याचं वारूळ करू शकल असं एकही पडीत शेत माणसानं ठेवलेलं नाही। तर प्रत्येक शेतामध्ये तो आता शेती करू लागलेला आहे। तसंच त्याला पकडून लाह्या खायला देतात। माणसांच्या या अंधश्रद्धेचा नागोबाला अगदी वीट आलेला आहे। माणसाने जागरूक होऊन पाहावे अशी त्याची तक्रार आहे, हो की नाही? ठीक आहे, तर आता बघू प्रश्न पुढचा। बघा, प्रश्न तिसरा काय आहे? प्रश्न तिसरा, तर पुढील प्राण्यांची टोपण नावे लिहा। बघा, या पाठामध्ये गायीसाठी कोणतं टोपण नाव आलेलं आहे? तर कपिला मावशी हे गायीसाठी टोपण नाव आलेलं आहे। तर चिमणीसाठी कोणतं टोपण नाव आलेलं आहे? चिवताई। आणि नागसाठी कोणतं टोपण नाव आलेलं आहे? नागोबा, हो की नाही? तर अशा प्रकारे टोपण नावे पाहता येतात। आता बघू प्रश्न चौथा, पर्यावरण संरक्षण याविषयी पाठाच्या शेवटी
माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दात लिहा. तर बघा, माणसानं कोणती प्रतिज्ञा केली आहे पाठाच्या शेवटी ती आपल्याला आपल्या शब्दात सांगायची आहे की आम्ही आमचे वर्तन बदलू. म्हणजे आमच्या ज्या सवयी आहेत, ज्या सवयीमुळं पर्यावरणाची हानी होते, त्या सवयी आम्ही बदलू असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आम्ही प्रदूषण करणार नाही. तसंच मानव जो आहे तो वृक्षारोपण करू अशी हमी देतो, किंवा आम्ही जे आहेत ते हिरवेगार वनीकरण करू अशा प्रकारे मानव प्रतिज्ञा घेतो असं आपल्याला पाहायला मिळतं. आता पुढे बघा की या पाठातून नेमका कोणता संदेश आपल्याला दिलेला आहे. तर बघा, वन प्रदूषण, जलप्रदूषण, वायू प्रदूषण करून माणसाने पर्यावरणाची हानी केलेली आहे. त्यामुळे बघा, वनचर, जलचर आणि भूचर प्राण्यांना अतोनात त्रास सहन करावा लागतो. आणि वेळीच सावध होऊन जर पर्यावरणाचे रक्षण केले नाही तर भूमीचे वैभव नष्ट होऊन मानव कंगाल होईल असा संदेश या पाठातून दिलेला आहे. हो की नाही? ठीक आहे, तर पुढे बघू. बघा, आता भाषा अभ्यास आणि व्याकरण यातला पहिला प्रश्न आहे समानार्थी शब्द. जसे की किनारा, किनारा म्हणजे काठ. शेवट म्हणजे ऱ्हास. जल म्हणजे पाणी. आठवण म्हणजे स्मरण. मासा म्हणजे मासोळी. नातेवाईक म्हणजे सगळे सोयरे. अशा प्रकारे समानार्थी शब्द पाहता येतात. आता बघा प्रश्न क्रमांक 2, कोणते सांगा. उदाहरणार्थ, खालील जो प्राणी आहे तो वनचर आहे, भूचर आहे का जलचर आहे का उभयचर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बघा, पाण्यात राहणारे त्यांना काय म्हणतात? जलचर. जमिनीवर राहणारे त्यांना काय म्हणतात? भूचर. जंगलात राहणारे त्यांना काय म्हणतात? वनचर. आणि जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे त्यांना उभयचर असं म्हणतात. हो की नाही? ठीक आहे, तर पुढे बघू प्रश्न तिसरा. तर बघा प्रश्न तिसरा काय आहे? धडधड, तगमग यासारखे शब्द सांगायचे आहेत. धडधड, तगमग. हो की नाही? तर बघा, फडफड, खडखड, गडगड, बडबड, झगमग, लगबग, डगमग आणि दगदग. हो की नाही? तर पुढे बघा प्रश्न चौथा काय आहे? या ठिकाणी आपल्याला शब्दांचं लिंग बदलायचं आहे. तर बघा, तर चिमणी हे पुल्लिंगी आहे, याचं स्त्रीलिंगी काय होईल? चिमणी ही आहे स्त्रीलिंगी, तर याचं पुल्लिंगी काय होईल? चिमणा. नाग आहे पुल्लिंगी, याचं स्त्रीलिंगी काय होईल? नागिन. वाघ आहे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी काय होईल? वाघीन. हो की नाही? ठीक आहे, तर बघा प्रश्न पाचवा. प्रश्न पाचवा काय आहे? घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्य तयार करा. बघा, आता घोटभर शब्द वापरून कसं वाक्य तयार होईल? दुष्काळात घोटभर पाणी मिळणे हे भाग्यच म्हटले पाहिजे. बघा पुढे बघू. मैलभर म्हणजे 1 मैल अंतर. अजूनही खेडेगावात पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागते. बघा, 1 मैल म्हणजे 2 km. 2 किलोमीटरचा 1 मैल होतो. ठीक आहे, पुढे बघा. तासभर म्हणजे मी रीमाची तासभर वाट पाहिली. हो की नाही? तासभर म्हणजे 1 तास. कणभर म्हणजे बघा, तापामध्ये महेशच्या पोटात कणभर अन्नसुद्धा गेले नाही. हो की नाही? चमचाभर, बघा, बाळाला चमचाभर दूध तरी दे. हो की नाही? ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला या पाठांची शब्दांचा वापर वाक्यात करता येतो. आता बघू प्रश्न 6वा. पुढील वाक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार वापरा. बघा, उदास दिसणे, कासावीस होणे, डोळे पाणावणे, डोळे उघडणे आहेत की नाही? तर बघा या ठिकाणी आता बघू आपण. सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी कासावीस झाला होता. कासावीस होणे म्हणजे व्याकुळ होणे. हो की नाही? आवडते पेन हरवल्याने संजय आज उदास दिसत होता. हो की नाही? पुढे बघा तिसरा प्रश्न. पाणी टंचाई भासू लागताच
पाणी बचतीबाबत सर्वांचे डोळे उघडले. डोळे उघडणे म्हणजे जागरूक होणे, हो की नाही. चौथा प्रश्न, रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे डोळे पाणावले. डोळे पाणावणे म्हणजे दुःख होणे. आता बघू प्रश्न 7वा. बघा, पुढील चुकीचे शब्द लेखन नियमानुसार लिहा. बघा, वारुळ हा शब्द वारुळ, वनीकरण हा शब्द वनीकरण असा असायला पाहिजे होता. विषारी हा शब्द विषारी असा असायला पाहिजे होता. पर्वत हा शब्द पर्वत असा असायला पाहिजे होता, हो की नाही. तर या ठिकाणी सुरुवातीचे जे शब्द आहेत ते चुकीचे आहेत. तर आता बघू प्रश्न 8वा. पुढील शब्दांचा शब्दसमूह लिहा. उदाहरणार्थ, तर या ठिकाणी थोडंसं आपण बघूया. बघा, दैनिक, दैनिक म्हणजे दररोज निघणारे किंवा प्रकाशित होणारे. साप्ताहिक म्हणजे सप्ताहातून एकदा प्रकाशित होणारे. पाक्षिक म्हणजे 15 दिवसातून एकदा प्रकाशित होणारे. आणि मासिक, मासिक म्हणजे महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे, हो की नाही. अशा प्रकारे आपल्याला या शब्दांचा अर्थ पाहता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला आपला जो पाठ आहे 16वा, ज्याचं नाव आहे मुक्या प्राण्यांची कैफियत, या पाठाची प्रश्नोत्तरे पाहता येतात. तर धन्यवाद.